नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न इंग्लिश या आपल्या प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागील तासिकेमध्ये आपण सिक्रेट प्लॅन ऑफ व्हेजिटेबल्स हा घटक बघितला. आजच्या तासिकेमध्ये आपण त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. सी डिस्कस इन पेअर म्हणजे जोडीमध्ये तुम्हाला ही चर्चा करायची आहे. इनलिस्ट द ॲडव्हान्टेजेस ऑफ हेल्दी फूड अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅकेज्ड फूड. म्हणजे काय करायचे, डिस्कस करायचे की ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदे काय आहेत कशाचे, हेल्दी फूडचे म्हणजे चांगल्या जेवणाचे फायदे, आणि डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे तोटे. याला वेगळ्या भाषेत ॲडव्हान्टेजेस म्हणजे नफा म्हणजे फायदे आणि डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे तोटे ऑफ पॅकेज्ड फूड म्हणजे पॅकेटमध्ये जे येते चिप्स बिस्किट असे याचे काय तोटे. ठीक आहे, तर बघा ॲडव्हान्टेजेस ऑफ हेल्दी फूड म्हणजे ॲडव्हान्टेज म्हणजे फायदे काय आहेत बघूयात हेल्दी फूडचे. तर काय होते, हेल्दी फूड काय करते, आपली इम्प्रूव्ह फिजिकल एनर्जी म्हणजे आपली शारीरिक काय करते, इम्प्रूव्ह म्हणजे वाढ करते कशामध्ये, फिजिकल एनर्जी म्हणजे शारीरिक जी ताकद आहे आपली ती वाढवते, एनर्जी लक्षात. त्यानंतर काय करते, लोअर रिस्क ऑफ डिसीज म्हणजे जे रोग होतात त्यांची रिस्क काय करते, कमी करते. बघा लोअर रिस्क ऑफ डिसीज. बघा डिसीजची स्पेलिंग काय आहे, DISEASE, डिसीज म्हणजे रोग कमी करते या लक्षात. त्यानंतर बूस्ट इम्युनिटी सिस्टीम म्हणजे इम्युनिटी सिस्टीम म्हणजे काय, रोगप्रतिकार शक्ती. आपली रोगप्रतिकार शक्ती काय करते, वाढवते. बूस्ट इम्युनिटी सिस्टीम म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढवते लक्षात. त्यानंतर आता अजून एक दोन तुम्ही शोधा. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅकेज्ड फूड. डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे तोटे. काय तोटे आहेत बघा, पहिला तोटा आहे हाय इन अनहेल्दी शुगर. त्याच्यामध्ये शुगर असते कशी, हाय, जी आपल्यासाठी चांगली असते का, नाही, हाय इन अनहेल्दी LTH अनहेल्दी शुगर. त्यानंतर दुसरं काय असते जे आपल्याला धोकादायक असते, त्याच्यामध्ये काय असते तर रिस्क ऑफ ओबेसिटी म्हणजे आपण जाड होऊ शकतो. बघा रिस्क ऑफ ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, काय लठ्ठपणा. आणि त्यानंतर दुसरं काय आहे तर लोडेड विथ एक्सेस केमिकल्स. आता त्यामध्ये आपल्याला माहिती आहे त्याला जर जास्त दिवस टिकवायचं असेल तर काय असते, खूप सारं केमिकल प्रिझर्वेटिव्ह टाकतात. बघा केमिकल म्हणजे रासायनिक, प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय, जे त्याला सांभाळतात कशाला, त्या अन्नाला खूप दिवस, किती दिवस, महिना 2 महिने, वर्ष 2 वर्ष. तर अशा पद्धतीचे हे तोटे आहेत. यासोबत अजून काय येतं, लॅक ऑफ फ्रेश न्यूट्रिएंट म्हणजे फ्रेश असतात का अन्नपदार्थ पॉकेटमधले, तर नाही. अशा पद्धतीनं हा पहिला प्रश्न. त्यानंतर आता बघा डी काय म्हणते, रीड द ग्रीड म्हणजे ही ग्रीड म्हणजे एक उभ्या आणि आडव्या रेषा असलेली बॉक्स असलेलं. केअरफुली लक्षपूर्वक वाचा. अँड एनसर्कल म्हणजे सर्कल करा कशाला, नेम्स ऑफ द इटेबल्स. इटेबल्स म्हणजे खाण्यासारख्या गोष्टींचे. मेन्शन्ड इन इट याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे म्हणजे दाखवलेलं आहे. त्याला आपल्याला काय करायचं, खाण्याच्या गोष्टींना आपल्याला एनसर्कल करायचे. बघा तर पहा यामध्ये एक बघा हे आहे पनीर. काय आहे, पनीर लक्षात. त्यानंतर दुसऱ्या ओळीमध्ये आहे कॅरट. काय आहे, कॅरट. त्यानंतर पुढं बघा या ठिकाणी आहे ज्यूस. बघा काय आहे, ज्यूस. त्याच्या वरच्याच ओळीत आहे बघा भेंडी. बघा काय आहे, भेंडी लक्षात. त्यानंतर इथं आहे चिल्ली. काय आहे, चिल्ली. अशा पद्धतीने ह्या 4-5 ओळी 4-5 ज्या खाण्याच्या गोष्टी आहेत त्या आहेत. यापेक्षा जास्त अजून तुम्हाला सापडले तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. आता बघा
क्लासिफाय द वर्ड्स इन द गिव्हन कॉलम्स. आता या कॉलममध्ये दिलेले वर्ड काय करायचे आपल्याला क्लासिफाय म्हणजे वेगवेगळे करायचे. ॲडजेक्टिव्ज म्हणजे विशेषणं, नाउन्स म्हणजे नाम, व्हर्ब्स म्हणजे क्रियापदं आणि ॲडव्हर्ब्स म्हणजे क्रियाविशेषणं. हे सगळे आपल्याला काय करायचे वेगळे करायचे. बघा आता समजून घ्या. ॲडजेक्टिव्ज म्हणजे विशेषणं कोणते आहेत म्हणजे एखादी विशेष गोष्ट एखाद्या व्यक्तीबद्दल कोणती आहे बघा. तर मेअरली म्हणजे कधीकधी, हंग्री हंग्री म्हणजे भुकेला, हंग्री म्हणजे हे काय विशेषण. समजा मी आहे, मी बसलेला आहे, कसा बसलेला आहे, आय एम सिटिंग हंग्री, मी भुकेलेला बसलेला आहे. त्यानंतर अँग्री म्हणजे रागावणे, अँग्री म्हणजे रागावणे. बघा माय फादर इज अँग्री म्हणजे माझे वडील आहेत पण कसे आहेत रागावलेले आहेत. त्यानंतर नाउन्स, नाउन्स म्हणजे नाम, नाम बघा कोणते आहेत नाम. बाऊल, बाऊल म्हणजे वाटी आणि टी, टी म्हणजे चहा, हे काय येतं नाउन्स येतं. व्हर्ब्स म्हणजे क्रियापदं कोणते येतं, एखादी क्रिया सांगा. रन, रन म्हणजे काय धावणे. त्यानंतर कॅच, कॅच म्हणजे काय पकडणे. हे दोन काय आहेत क्रिया, लक्षात. त्यानंतर ॲडव्हर्ब म्हणजे एखादी क्रिया आपण करायलो पण कशी करायलो, जसं की रन, रन म्हणजे मी धावायलो पण कसा धावायलो, स्लोली म्हणजे हळूवार धावायलो. मग मी तुम्हाला शिकवायलो पण मी कसं शिकवतो कधी कधी, मग त्याला म्हणतात मेअरली म्हणजे कधी कधी, मेअरली म्हणजे कधी कधी, आलं लक्षात. त्यानंतर पुढचा आहे हंग्रीली म्हणजे भुकेने एखादी किंवा भुकेलेला असणे. हंग्रीली तो जेवत होता पण कसा जेवत होता, हंग्रीली म्हणजे भुकेलेला असल्यासारखा तो जेवत होता. अशा पद्धतीनं हा ई नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे एफ. कंप्लीट द फॉलोइंग मेसेज युजिंग द गिव्हन वर्ड्स. हा जो मेसेज आहे हा कंप्लीट करायचा आहे कसा, दिलेले शब्द वापरून. प्रोटेक्ट, नीड, ईट, इलनेस, एनर्जी, हेल्दी म्हणजे हे शब्द वापरायचे. प्रोटेक्ट म्हणजे काय रक्षण करणे, प्रोटेक्ट म्हणजे काय रक्षण करणे. त्यानंतर नीड म्हणजे गरज, ईट म्हणजे खाणे, इलनेस म्हणजे बिमारी, एनर्जी म्हणजे शक्ती ताकद आणि हेल्दी म्हणजे आपण कसं म्हणता येईल, हेल्दी म्हणजे चांगल्या पद्धतीचं जेवण. हेल्दी म्हणजे पोषक, हेल्दी म्हणजे पोषक. बघा यू डिअर व्हेजिटेबल्स म्हणजे कोणाला आहे मेसेज, व्हेजिटेबल्सना. डिअर व्हेजिटेबल्स यू आर आवर, तुम्ही आमच्या काय आहात गरज, यू आर आवर नीड, यू आर आवर नीड. यू गिव्ह अस म्हणजे तुम्ही देता काय विटॅमिन्स अँड म्हणजे जीवनसत्व देता पण सोबत काय देता एनर्जी, विटॅमिन्स अँड एनर्जी, लक्षात. यू डॅश डॅश अस फ्रॉम डॅश डॅश तुम्ही आम्हाला ठेवता कुठे, बघा कसं. यू प्रोटेक्ट म्हणजे आमची काय करता तुम्ही रक्षा करता, कशापासून, यू प्रोटेक्ट अस फ्रॉम कशापासून वाचवता, इलनेस म्हणजे बिमाऱ्यांपासून वाचवता, इलनेस. त्यानंतर यू कीप अस तुम्ही आम्हाला ठेवता, कसं ठेवता, हेल्दी, कसं ठेवता हेल्दी. वी मस्ट डॅश डॅश यू आम्ही काय केलं पाहिजे तुम्हाला, ईट म्हणजे खाल्लं पाहिजे. वी मस्ट ईट यू टू स्टे फिट, फिट राहण्यासाठी आम्ही तुम्हाला खाल्लं पाहिजे. थँक यू फॉर व्हॉट यू डू फॉर अस आमच्यासाठी तुम्ही जे करता त्याच्यासाठी धन्यवाद. युअर फॅन बलबीर म्हणजे कोणी लिहिलं हे पत्र, बलबीरनं, आलं लक्षात. त्यानंतर पुढचं आहे जी. रीड द फॉलोइंग वर्ड्स म्हणजे खाली दिलेले शब्द काय करा वाचा. रियल, रियली, रियल, रियली. ग्रीडी, ग्रीडीली, ग्रीडी, ग्रीडीली. नाव ॲड द सफिक्स ly. सफिक्स म्हणजे काय तर प्रत्यय लावणे, एखाद्या शब्दाच्या नंतर काहीतरी अक्षर जोडणे. टू द फॉलोइंग वर्ड्स अँड रिराईट आता दिलेल्या शब्दाला ly जोडायचं आणि ते पुन्हा लिहायचे. बघा स्लो,
स्लोली, स्लोली. हॅपी, हॅपीली, हॅपीली. त्यानंतर इझी, इझी. लक्षात, थोडंसं इथं चेंज करायचं आहे आपल्याला. बघा, हॅपीलीमध्ये ना इथं या वायला कट करून आपल्याला आय लिहायचं आहे. बघा, हॅपीली. इझी. आता इझिली कसं लिहायचं बघा, इझिली. लक्षात. लाईक, लाईकली, लाईकली. त्यानंतर वीक, याचं लिहायचं वीकली. क्विक, याला फक्त एल-वाय जायचं, क्विकली म्हणजे पटकन. लक्षात. अशा पद्धतीने एल-वाय हा सफिक्स जोडायचा आहे. सफिक्स म्हणजे प्रत्यय. त्यानंतर सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ म्हणजे काय, जे आता सध्या घडायले त्या गोष्टी. आय प्ले म्हणजे मी खेळतो. वी प्ले, वी म्हणजे आम्ही खेळतो. ही प्लेज, आता तो खेळतो, पण इथं प्लेज ज लावलं, यस. आपण जर दुसऱ्याबद्दल बोलायलो तेव्हा यस लावायचं. इट प्लेज म्हणजे एखादे प्राणी पक्ष्यांबद्दल, ते खेळतात. यू रीड म्हणजे मी तुम्हाला सांगायला, तुम्ही ऐकायले ना, तुम्ही. यू रीड. त्यानंतर परत यू रीड. शी रीड्स, आता मी तुम्हाला सांगायलो की दुसरी कोणती तरी मुलगी वाचते, म्हणजे शी म्हणजे ती. शी रीड्स म्हणजे दुसऱ्याबद्दल मी जर तुमच्याजवळ बोलायलो तेव्हा यस लावायचं. दे रीड, तेव्हा एकट्याबद्दल बोलायलो तर यस लावायचं, अनेकांबद्दल बोलायलो तर यस लावायचं नाही. दे म्हणजे ते, रीड म्हणजे वाचतायत. लक्षात. आता बघा, वी यूज सिंपल प्रेझेंट टेन्स फॉर डेली रुटीन. आपण दररोजचा जे काही दिनक्रम आहे तो सांगण्यासाठी काय करतो, सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. रेग्युलर ॲक्शन्स म्हणजे नियमित कृती, हॅबिट्स म्हणजे सवयी, आणि युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे जागतिक सत्य सांगण्यासाठी आपण साधा वर्तमान काळ वापरतो. एक्झाम्पल बघा, द सन रायझेस इन द ईस्ट. सन म्हणजे सूर्य, रायझेस म्हणजे उगवतो. कुठं उगवतो, इन द ईस्ट म्हणजे पूर्वेला उगवतो. आय गो टू स्कूल एव्हरी डे. आय गो म्हणजे मी जातो कुठं, स्कूलला. एव्हरी डे म्हणजे प्रत्येक दिवशी. शी ड्रिंक्स मिल्क डेली. शी म्हणजे ती, ड्रिंक्स म्हणजे पिते. काय पिते, मिल्क म्हणजे दूध. कसं, डेली. लक्षात. त्यानंतर आता पुढे बघा, आय रीड द गिव्हन टेबल म्हणजे दिलेला टेबल वाचा. चूज वन वर्ड फ्रॉम इच कॉलम. प्रत्येक कॉलममधून एक वर्ड घ्यायचा. अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस, आणि मिनिंगफुल सेंटेन्सेस तयार करायचे. लक्षात. आता बघा, आय रन फास्ट. पहा, आय रन फास्ट. ठीक आहे. आता बघा, आपण दुसरं बनवतो, यू रन फास्ट. यू रन फास्ट. लक्षात. आता इथं रन्स आहे, बरोबर आहे. आता रन्स कधी वापरतात, मी तुम्हाला सांगितलं जेव्हा मी तुमच्याजवळ सांगायलो आणि तिसऱ्याबद्दल, म्हणजे ही. बघा, ही म्हणजे तो. ही रन्स फास्ट म्हणजे तो वेगाने धावतो. ठीक आहे. आता बघा, शी, ती काय करते, तर इथं बघा, रीड किंवा रीड्स म्हणजे परत मी तुमच्याजवळ सांगायलो तिच्याबद्दल, ती एकटी आहे. शी रीड्स. बघा, शी म्हणजे ती, रीड्स, रीड म्हणजे वाचणे. काय वाचते बरं, बुक्स. शी रीड्स बुक्स म्हणजे ती पुस्तकं वाचते. आता परत बघा, एकटी आहे म्हणून मी रीड्स केलं. आता बघा, दे, दे म्हणजे ते, दे. आता इथं फक्त येणार रीड, रीड्स येणार का नाही. एकट्याबद्दल बोलायलो तेव्हा यस लावायचं. दे रीड बुक्स, दे रीड बुक्स. त्यानंतर यू, यू रीड बुक्स, यू रीड बुक्स. आता लक्षात घ्या, दोनच नियम लक्षात ठेवायचे. आय, यू आणि दे
आणि वी यांच्यासोबत यस लावायचं नाही क्रियापदाला. ही आणि शी आणि इट याच्यासोबत यस लावायचं. का? कारण आपण दुसऱ्याबद्दल बोलायलो तिसऱ्याजवळ, आणि एकट्याबद्दल बोलतानाच यस लावायचं. जास्त जणांबद्दल बोलताना यस लावायचं नाही. पुढे बघा, जे अंडरलाईन द सायलेंट लेटर्स इन द गिव्हन वर्ड्स. या वर्ड्समधले सायलेंट म्हणजे आवाज न होणारे लेटर्सना अंडरलाईन करायचं. बघा, पहिला शब्द आहे नाईट. का आहे? नाईट. मग कोणता वर्ड येईन? के. बघा, नाईट. त्यानंतर नॉलेज. नॉलेज, के सायलेंट, केचा आवाज करायलो का आपण? नाही. त्यानंतर नॉट. नॉट, परत के सायलेंट. आता इथे बघा, लिम. लिम, ब सायलेंट आहे. डम. डम, इथं पण ब सायलेंट. कॉम. कॉम, इथं पण ब सायलेंट आहे. त्यानंतर सायकॉलॉजी. सायकॉलॉजी, पी सायलेंट. न्यूमोनिया. न्यूमोनिया, इथं पण पी सायलेंट. ऑनेस्ट. ऑनेस्ट, इथं एच सायलेंट. हॉनेस्ट म्हणायलो का मी? नाही, ऑनेस्ट. त्यानंतर आवर. आवर, इथं पण एच सायलेंट. हावर नाही म्हणायचं, आवर. 1 आर, 2 आर. स्कूल, काय म्हणायचं? स्कूल. बघा, या ठिकाणी काय सायलेंट व्हायले? एच. बघा, स्क आणि उल, मी स्क हुल म्हणायलो का? नाही, स्कूल. लक्षात? अशा पद्धतीने हे सायलेंट लेटर्स. आता हा घटक आहे. काय करायचं आहे? तुम्ही गेम सोपा, डायस घ्यायचा आहे, टाकायचं आहे. जर समजा हेल्दी फूडपाशी थांबला तर तुम्हाला शिडी भेटणार, आणि जर अनहेल्दी फूडवर आलं तर तुम्ही परत वापस येणार. लक्षात? अशा पद्धतीचा हा छोटासा गेम आहे. तर अशा पद्धतीने आपण हा घटक कोणता? द सिक्रेट प्लॅन ऑफ व्हेजिटेबल्स याच्यावरचा स्वाध्याय पाहिला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.